10 डिसेंबर शनिवार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इदंतु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयान्ति दुर्गतिं कदा. सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम्. नमामि मात नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. सकाळी 8:30ला वराह भगवान मंगलेश्वराचं दर्शन घेतलं आणि वराह भगवानाचं असं रूप जो एका पायाने हिरण्याक्षाला मारतो आहे आणि पृथ्वीवर आणतोय, कोठेही फारसे पाहायला मिळत नाही. आज एकादशी आणि विष्णूच्या या रूपाचे सकाळी सकाळी दर्शन, त्यामुळे मन प्रसन्न झाले आणि तेथून पंड्या कुटुंबियांचा निरोप घेऊन निघालो. मंगलेश्वर गावाच्या बाहेर भारद्वाज आश्रम आहे, तो बघा असे पंड्यांच्या मावशीने सांगितले. म्हणून गावाबाहेर आल्या आल्या तेथे शिरलो. दर्शन घेतले तर तेथे प्रत्येकाने, म्हणजे देवळातल्या पुजाऱ्याने, पुस्तकांचे दुकान आहे त्यातल्या बाबाजींनी, आश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितले, आज एकादशी आहे, प्रवास करू नका, मैयाला चालवू नका. म्हणून येथेच थांबलो. हा आश्रम 108 वर्षाच्या संपूर्णानंद साधूने तयार केला आहे. येथे त्यांनी साधना केली होती. आता त्यांची समाधी येथे आहे. आश्रम अतिशय उत्तम आहे. राहणे, टॉयलेट, बाथरूम, जेवण सगळ्याची उत्तम सोय आहे. अतिशय शांतता आहे. साधना करण्यासाठी योग्य जागा आहे. मागे नर्मदा किनारा आहे, शेत आहे, कबुतरांसाठी कबूतरखाना बांधला आहे, गोशाळा आहे. त्यामुळे येथे राहायला खूप बरे वाटले. मानव जीवनाचे ध्येय हे ईश्वर प्राप्ती किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका यासाठी असते. अनेक साधने यासाठी सांगितली आहेत. त्यातलंच एक नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा हे एक तप आहे. यात पावलोपावली कष्टानं तोंड द्यावे लागते. पण ही परिक्रमा म्हणजे साधकाला जीवन घडवण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी किंवा ईश्वराच्या अनुभूतीचे साधन. नारेश्वराच्या रंगावधूत स्वामींनी म्हटले आहे, जर परमेश्वरावर श्रद्धा नाहीये आणि तरी देव बघावा अशी इच्छा आहे, तर पूर्ण जिज्ञासा जागृत ठेवून मा नर्मदेची परिक्रमा करा. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी प्रणश्यंतु प्रदक्षिणा पदे पदे. परिक्रमेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात. माणसाच्या सर्व प्रकारच्या सहनशक्तीची येथे कसोटी लागते. नदीला उजव्या हाताला ठेवून तिच्या भोवती फिरणे म्हणजे परिक्रमा किंवा प्रदक्षिणा. परिक्रमा देवाचं नाव घेत घेत हळूहळू शांत चित्ताने करावी. ही एक साधना आहे. पतित पावनी मा नर्मदेच्या दोन्ही तटांवर अनेक तीर्थ, मंदिरं, नदी संगम आहेत. जो यात्री परिक्रमेला उपासना समजून निष्ठेने नर्मदेत स्नान, देवपूजा, जप तप करून परिक्रमा करतो ती सर्वोत्तम. परिक्रमा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसात करणे अशी परंपरा आहे, नियम नाही. अशा पद्धतीने करताना पावसाळ्याचे 4 महिने एका जागी राहावे लागते. परिक्रमा कोणत्याही तटावरील कोणत्याही स्थानावरून सुरू करता येते. पण अमरकंटक, रेवासागर संगम, नेमावर आणि ओंकारेश्वर येथून सुरू करणं श्रेष्ठ मानलं जातं. पहिल्या वर्षी नर्मदा तुमच्या पूर्वकर्माचा नाश करते आणि नवीन चांगले विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करते. दुसऱ्या वर्षी तुमच्या संस्कारांचं शुद्धीकरण होईल असं वातावरण बनवते. त्यामुळे बरेचसे विकार नष्ट होतात आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला नर्मदेच्या लीला कळू लागतात आणि तुम्ही नर्मदेशी एकरूप होऊ लागता. आणि मग तुम्ही एकरूप झालात की सारी सुख तुमच्या पुढे हात जोडून उभी राहतात. परिक्रमा याचा अर्थ फक्त प्रदक्षिणा असा नाही, तर परी हा शब्द आधी येतो, म्हणजे कोणतं तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याचा आधार घेणे आणि पुढे जाणे. पुढे जाताना सुद्धा लक्ष, ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या आधारानेच त्यावरून नजर किंवा लक्ष दुसरीकडे न देता पुढे जाणे. म्हणजेच ध्येय हे केंद्रबिंदू आणि त्याभोवती प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा. आपल्या धर्मग्रंथात, स्कंद पुराणात तसेच नर्मदा पुराणात लिहिलेले आहे की आजही दोन्ही तटांवर दिव्य स्पंदने आहेत आणि ही स्पंदनं
आपल्या आध्यात्मिक प्रगतीला सहाय्यक होतात. अनेक जन्मांचे हे कार्य परिक्रमेमुळे एका जन्मात संभव होऊ शकते. म्हणूनच नर्मदेला मोक्षदायिनी म्हटले जाते. म्हणजे ती आपल्याला मोक्ष देते असे नसून ती आपल्याला मोक्ष मिळवण्यायोग्य बनवते. अशा प्रकारे नर्मदेचं महात्म्य आज मी आपल्याला थोडक्यात सांगितलं. असो, आता इथेच विरमते. नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदे माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.